मॅच करायचे आहेत कारण की आजचा फायनल डे आहे। दुसरा राउंड जो आहे तो नो डाऊट तुम्हाला 3 षटकांचाच खेळावा लागेल, वेळ वाचवावा लागेल। मेगा फायनलचा दिवस आहे, फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे। बघा वेळ लागेल आणि 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक नाही कंप्लीट केले तर एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्ड मध्ये, आणि कालच्या दिवसामध्ये आपण हे केलं होतं। उद्यात मॅच कडे वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑन साइडला एलिव्हेट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं वैयक्तिक आणि सांघिक खातं देखील उघडलं गेलं। धाव संख्या फलकावरती आपण पाहतो 1 आकड्यावरती। 2 सलामीचे बॅटर्स रवी आणि त्याच्या समूह स्ट्रायकर एंड वरती आता जयेशला पाहतोय, गोलंदाज या पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला ऑफ साइडला, दर्शन आहेत गोलंदाजीवरती आणि आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल। हर्षल आहेत गोलंदाजी करताना, षटक क्रमांक पहिलं घेऊन जे पॉवर प्लेचं षटक आहे कानपे संघाकडनं। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 2 या आकड्यावरती। बोलत यार इथे पहा पुढे टाकला होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण एक सिंगल धाव तिकडे फलकावरती बनवली जाईल आणि आणखी एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 3 आकड्यावरती। आजचा दुसरा दिवस असा मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे। दोन्ही संघ तुल्यवान आहेत आणि चांगला स्टार्ट मिळाला दोन्ही संघांना। एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम एनआर बोरपाडा संघ मॉर्निंग सेशन मध्ये 35-40 धावांचा विचार करेल आणि मी म्हणेन की 40 धावा तरी बनवल्या पाहिजे। फुलटॉस आहे, रिव्हर्स स्वीप केला, बॉल जाईल इनटू दी गॅप, सीमा रेषा बाहेर चौकाराकरिता 4 धावा। चौकाराच्या मदतीने धावा देखील फलकावरती वाढल्या, धाव संख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 7 आकड्यावरती। हर्ष गायकरला आपण पाहतो गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, अगदी पोगावरनं बिलॉंग करतात आणि इथपर्यंत पोहोचले आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचा देखील धन्यवाद। यात मॅच कडे पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करायचं आता। यावेळेस इनफील्डचा क्षेत्ररक्षकाच्या सर हातामध्ये चेंडू होता पण मिसफील्ड तिकडे घडली आणि त्यानंतर चेंडूला बॅकअप देण्यापूर्वी चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आलाय। आणखी एक चौकार बॅक टू बॅक। बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि 2 चौकारांच्या मदतीने धावा फलकावरती 11 आकड्यावरती पायावरती दडला होता यावेळेस आणि तास दरम्यान पंचांचा इशारा षटक झाले समाप्त। पहिल्या षटकाचा समाप्तीचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतो 11 आकड्यावरती। प्रत्येक जर बघितलं गेलं तर सुरुवातीला पहिल्या 3 ते 4 चेंडूवरती सिंगल आल्या होत्या, त्यानंतर 2 मोठे फटके चौकार आले आणि त्याच्या मदतीने हा धाव संख्या फलकावरती वाढला देखील। इन कंट्रोल गोलंदाजी दिसली, फक्त 2 चेंडूवरती जे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट झाले ज्यामध्ये एक चेंडू तर क्लिअर चौकार होता पण एका चेंडूवरती चौकार अडवता आला असता। मिसफील्ड तिकडे घडली, क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती आणि त्याच्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा विदाउट लॉस। दोन्ही संघांच्या बाजूने जर बघितलं गेलं तर कानपे संघाकडनं गोलंदाजी करताना मी म्हणेन की पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्यात, पॉवर प्ले मध्ये अधिक धावा बनू शकला असता पण तितक्याचा धावा नाही बनला एक जमाच्या बाजू। पण दुसऱ्या बाजूने टीम बोरपाडा संघाकडनं जर पाहिलं गेलं 2 धावांची पेनल्टी देखील दिली जाईल टीम खांडपे संघाला। 12th मॅन नाहीये त्यामुळे टोटल धावा फलकावरती जोडतील 13 आकड्यावरती।
आणि दुसऱ्या बाजूने आपण ज्या पद्धतीने चर्चा करत होतो की बोरपाडा संघाचा बघा विकेट लेस राहिले, सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पार्टनरशिप किती चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये बनवतायत आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या 6 चेंडूमध्ये 11 धावांची पार्टनरशिप करताना हे दोन्ही बॅटर्स, ज्यामध्ये एका बाजूने स्ट्रायकर एंडला सध्या आपण रवी धुमाळ अर्थात अनुभव पाहतोय. गोलंदाजीवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन बोलत तयार. हाफ ट्रॅकर चेंडू इथे हुक करायचा प्रयत्न होता, पण तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटवरती चेंडू नाही घेऊ शकले आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत एक धाव, खूप जास्त बाउन्स आपण पाहिला होता टप्पा पडल्यानंतर आणि त्याच दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचत 14. मयूर आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं टाकण्याकरिता पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 14 आकड्यावरती 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात आपण आणि त्याच्या मदतीने 14 धावा फळकावरती आहेत. 11 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वळूयात मॅचकडे. मयूर आहेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन. कंट्रोल गोलंदाजी दिसते पूर्णपणे. आणखी एक चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर, यावेळेस पंच वळतील आता. ऑप्शनच्या खूप जास्त दूर होता आणि त्याच दरम्यान वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 15 विदाउट लॉस. 15 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. मयूरला गोलंदाजी करताना पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला 4 चेंडूंमध्ये 9 धावा बनवताना जयेश. जयसाठी हा बॉल पुन्हा एकदा थोडासा पाठी ठेवलेला, पण ऑप्शनच्या बाहेर वारंवार चेंडू हाताळले जातात आणि त्याच्या मदतीनं आणखी एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओ नाईस डिसिजन. दूर होता खूप जास्त. इंटेन्शन चांगलं आहे मयूरचं. रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. मिडल ओव्हर जर हाताळली किंवा षटकार हॅट्रिक जर जोडली गेली तर A1 जोडीच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आज पारितोषिक वाढलंय. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले, एक धाव तर बनवली जाते फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावेचे कॉलिंग सक्सेसफुल ठरेल. 2 धावा सक्सेसफुली ठरल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतील देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 18-18 आकड्यावरती. एक क्षण असं वाटत होतं की दुसरी धाव कुठेतरी रिस्की झाली. विकेट मिळण्याची संधी होती तिकडे, पण क्षेत्ररक्षक क्विकली नाही येऊ शकले आणि त्याच्याच मुळे धावा फळकावरती 2 बनवला गेला आणि 18 धावा फळकावरती आपण पाहतोय. मुकुट स्मृती चषक 2025 हे क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं यावेळेस बॅट वरती नाही आला बॉल आणि त्यानंतर गती कमी होती चेंडूची. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 मधल्या आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 3 आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आहेत 18 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 11 आलेल्या, त्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या दिल्या. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होत्या, पण आता 18 धावा जोडल्या गेल्या टोटल. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक फार दूर होते. एक धाव बनवली जाईल. फेकी करतात. दुसरी धाव रिस्की आहे. रनआउटची संधी देखील आणि त्यानंतर पंचांचा इशारा. सुखरूपरित्या क्रीज मध्ये आपल्या पोहोचल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल 20 आकड्यावरती. हा पहा ऍक्शन रिप्ले. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. फेकी क्विकली होती आणि त्यानंतर रोशन होते यष्टांकडे. गुड डिसिजन. चांगली डिसिजन म्हणता येईल पंचांचं, कारण की ज्यावेळेस बेल्स हवेमध्ये होता त्यावेळेस अगदी क्रीजच्या आतमध्ये पोहोचला होता बॅटर आणि 20 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर राहिलाय चेंडू आणि पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतील 21-21 आकड्यावरती. या षटकामध्ये जर हर्ष पाहिलं गेलं तर खूप साऱ्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्यात, पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर गोलंदाजी कंट्रोलबद्ध राहिली आहे, गोलंदाजी चांगली राहिली आहे, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा खर्च केल्यात त्याचा बेनिफिट कुठेतरी ठरलाय.
धावा फळकावरती बोल तयार पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि रनआउटची संधी इथे देखील आहे नॉन स्ट्रायकर एंडला संधी आहे पण आता दोन्ही बाजूने गमावली गेली आहे आणि तास दरम्यान धावा फळकावरती जर पाहिला तर 2 ने वाढतील आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 आकडावर मॅचकडे वळत आहोत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 23 रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट वारंवार रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न करतोय जयेश आणि यावेळेस देखील पंचांचा इशारा आला वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचला गेला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 आकडावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात अपसमच्या दूर चेंडू होता आणि त्याचमुळे वाईटच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला आणि 24 धावा फळकावरती आहेत शेवटचा अंतिम चेंडू कंप्लीट करण्याकरिता 13.00 चा एव्हरेज आतापर्यंत आहे शेवटचा अंतिम चेंडू इथे देखील रिव्हर्स स्वीप करायचा होता पण आता मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू निघून गेला आणि पंचांचा राजेंद्र बजागे सरांचा इशारा येतोय की षटक क्रमांक 2 समाप्त झाला असं म्हणता येईल की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 12.50 एव्हरेजने धावा फळकावरती 24 बनवल्या गेला आणि त्याच्या मदतीने 24 धावा फळकावरती आहेत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12च्या सरासरीने धावा फळकावरती आपण पाहतोय आणि अशाच प्रकारची धावसंख्या फळकावरती चालत राहिली तर मग 48 पर्यंत धावसंख्या फळकावरती पोहोचू शकतात बघा स्पर्धेमध्ये जर तुम्ही षटकार हॅट्रिक प्लस किंवा मेडन ओव्हर हाताळली तर एवन जोडी विजयजी पाटील व हेमंतजी बागळ यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे 1500 रुपयाचं पारितोषिक आहे आता वाढवलं गेले काल 1100 रुपयाचं होतं त्याचबरोबर मीनाक्षी विनोद शिंगले ग्रामपंचायत सदस्य खोणी आणि त्याचबरोबर रजनी शैलेश शिंगोले ग्रामपंचायत सदस्य काटई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक मग 3 षटकार जोडा 3 चौकार जोडा किंवा 3 विकेट घ्या हे पारितोषिक आहेत आणि कालच्या दिवसामध्ये खूप सारे खेळाडूंना आपण पाहिलं होतं या पारितोषिकाचा फायदा घेताना अगदी पीएनजी संघाच्या खेळाडूने तब्बल 3100 रुपये कमावले होते कालच्या दिवसामध्ये ते देखील एकाच मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या एव्हरेजने धावा फळकावरती 24 आहेत नेक्स्ट मॅच मतीन स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा आपण तयार राहायचं आहे यानंतर होणारी मॅच यज्ञेश षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता यज्ञेश लांडलं गेलं षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता ओव्हरी फर्स्ट डिलिव्हरी पहिला बॉल ऑन साइडला खेळलेत क्षेत्ररक्षक तिकडे आहेत अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आल्या 4 धावा आपण हा पहा टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्याच्या मदतीने धावा फळकावरती 28 पुलचा बॉल पुल केलाय आणि तदनंतर सरळ डिलाइटफुल अँड सक्सेसफुल 6 धावा पाहायला मिळतील आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती आता वाढतात देखील टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 34 आकडावरती मागच्या 2 चेंडूवरती यज्ञेशच्या विपक्षामध्ये 10 धावा खर्च केलात
हा पहा हाफ राका चेंडू होता, शफल केलं, त्यानंतर बॅटच्या रडारमध्ये जसं मिळाला तसं चेंडूला सरळ पाठवलं गेलं 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीने 34 धावा फळकावरती आपण पाहतोय. रवी धुमाळ एक्सपिरियन्स बॅटर आहे, अनुभव आहे क्रिकेटमध्ये, खूप सारा अनुभव रवी धुमाळला, पण या मैदानावरती भरभरून क्रिकेट खेळलेत, त्यामुळे अनुभवाचा वापर सुरुवातीला जर बघितलं गेलं तर कुठेतरी डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळताना त्यांना आपण पाहिलं डबल सिंगलवरती जास्त फोकस केलं आणि जसं षटक क्रमांक 3 टार्गेट केलंय गोलंदाज यज्ञेशला. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि रडारमध्ये चेंडू मिळतात, सुधारावे लागेल गोलंदाज यज्ञेशला. हा चेंडू चांगला, हा चेंडू चांगला, इथे प्रिपेअर व्हावं लागेल. अशा लाईन लेंथवरती चेंडू जर तुम्ही हाताळले गेले तर कदाचित यशस्वी ठराल, पण या आधीचे दोन्ही चेंडू जर पाहिले हाफ ट्रॅकर होते आणि अगदी 3 स्टंपच्या मध्ये आणि गती देखील कमी होती आणि त्याच्यामुळे खूप टाइम मिळाला होता चेंडूला एलिव्हेट करण्याकरिता आणि 34 धावा फळकावरती आहेत आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4 पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू 3 स्टंप वरती नाही, या लेंथ वरती गोलंदाजी केली तर मग मोठे फटके मिळतील, इथे प्रिपेअर व्हावं लागेल. आणि याच गोष्टीची मी आधी देखील चर्चा केली होती की 3 स्टंप वरती जर अटॅक करायचा प्रयत्न केला तर मग रवी धुमाळ नाही सोडणार, ऑन साइड स्ट्रॉंग आहे त्याची आणि रडार मध्ये चेंडू मिळतात. हा देखील पहा, थोडंसं शफल केला आणि त्यानंतर पुलचा फटका, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते आणि टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 40 आकडावरती. सुपर बॅटिंग. हा पहा साइड अँगलने आपण पाहतोय किती चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केला आणि मैदानाचा जो डीपनेस आहे क्रीजचा तो खूप चांगल्या पद्धतीने यूज करताना आपण रवी धुमाळला पाहिलं आणि त्याचाच मदतीने धावा फळकावरती आतापर्यंत 40. हे षटक महागड आहे आणि हे षटक थोडं मोठं करण्याचा प्रयत्न रवी करेल आता, कारण की पहिला षटकापासून आपण पाहिलंय पार्टनरशिप 40 धावांची जोडली गेली आहे, एकही विकेट गमावलेली नाहीये आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये डीपनेस आहे येणार बोरपाडा संघाची आणि त्या इंटेन्शनने आता अटॅक करून खेळेल, कारण की विकेट आता मध्ये. म्हणून म्हणतोय ना की तुम्हाला सुरुवातीला तुम्ही विकेट वाचवले तर मग तुम्ही त्यानंतर बिंदासपणे अटॅक करून खेळू शकता आणि आता सध्या रवी धुमाळला तेच करताना पाहतोय. 40 धावा टोटल फळकावरती, 4 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. 5वा क्रमांकाचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता, ओव्हर पिच बॉल आणि सरळ पाठवला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषा बाहेर. आणखी एक धमाका, आणखी एक षटकार. बॅटिंग 46 धावा फळकावरती टोटल. पुन्हा एकदा उडवलाय, हा बॉल देखील क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आता जाऊन पोहोचलाय, जिथे या मैदानावरती सर्वात मोठी बाउंड्री लाईन आहे, लॉंग ऑन आणि ऑर्थोडॉक्स कॉर्नर, तिथे चेंडूला पाठवलं गेलं आणि तिकडे विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहतोय. रवी माघारी परत आहेत, पण एकंदरीत जर बघितलं गेलं तर रवीने त्याचं काम केलंय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 46 आहेत. या षटकामध्ये भरभरून धावा बनवल्या. हा पहा रवी माघारी परतताना आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 25 धावा, ज्यामध्ये टोटल 1 चौकार आणि 3 षटकार जोडले होते आणि 277.8च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग, सुपर बॅटिंग म्हणता येईल, अनुभवी. आणि त्यानंतर धीरज तांदळेला आता आपण पाहतो बॅटिंग वरती क्रमांक 3 वरती. एरवी आपण धीरजला जर बघितलं गेलं तर एरवी अनेकदा आपण धीरजला क्रमांक 4, 5, 6 वरती बॅटिंग करताना ॲज अ फिनिशर म्हणून पाहत असतो, पण आता जर बघितलं गेलं तर 3 षटक पार्टनरशिपची जोडली गेली आणि त्याच्याचमुळे की का आता इथून 3ऱ्या षटकामध्ये विकेट मिळालाय आणि आता शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्याच्याचमुळे बॅटिंग वरती धीरज क्रमांक 3 वरती आपण पाहतोय. चला टीम मुंबईपाडा संघाचे कर्णधार आपण जोडायचंय. हितेश पोलाड देखील आमच्यापर्यंत जोडलेत. कोलिवली गावचे, कोलिवलीचा महत्वाचा खेळाडू आहे. 46 फळकावरती आहेत. षटक क्रमांक 4. पहिला बॉल, पहिलाच बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर धावा फळकावरती जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 47 आकडावर. बोलत यार अमोल,
ओ हवेत खेळले धीरज, उंचीवरती चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि तदनंतर धीरजचा विकेट देखील मिळेल. आणखी एक धक्का बसताना पहिला विकेट जसा गेला तसा तसा पाठोपाठ आता दुसरा विकेट देखील धीरज तांदळे हा सुदिती पाच. देखील वाढेल, देखील धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतात. टोटल 48, 48 आकडावरती. राकेश आहेत नवीन बॅटर, गोलंदाज यार अमोल. ओ राकेश यावेळेस बाटवरती चेंडू नाही आला तितक्या चांगल्या पद्धतीने धावची संधी नॉन स्ट्रायकर एंडला. एक धाव बनवली आणि फेकी करेपर्यंत आता दुसरी धाव देखील बनवली जाते आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावा फलकावरती टोटल हर्ष गायकर कळवा किती धावा झाला? 50 धावा फलकावरती. सांघिक अर्धशतक आणि या स्पर्धेचा आतापर्यंत हायस्ट स्कोर पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सगळ्या लो स्कोरची आपण मॅच पाहिलेला हायस्ट टोटलचा कालचा दिवसा विचार केला तर 41 धावा होत्या आणि आता 50चा आकडा पार केलाय आणि अजून काहीशा चेंडूचा खेळ बाकी आहे. मतीन स्पोर्ट्स महापोली संघाचे कर्णधार आणि सुनील स्पोर्ट्स बोंबीपाडा या दोन संघाचे कर्णधार असो स्वीप केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावेल आणि राकेश देखील माघारी परत आहेत. अजून एक धक्का. अमोलच्या नावावरती येणार ही तिसरी सफलता आहे. खूप सारे बक्षीस आहेत या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच करिता जर बघितलं गेलं तर टोटल 3 ते 4 बक्षीस आहेत. त्याचबरोबर कॅश प्राइज देखील आहे. 3 षटकार जोडले तर, 3 विकेट घेतले तर, मेडन ओव्हर घेतलं तर आणि आज वेल आज उत्कृष्ट झेल प्रत्येक मॅच मध्ये आपण एक चूज करतो खेळाडू आणि ते देखील पारितोषिक आहे. भरभरून बक्षीस आहेत या स्पर्धेमध्ये. म्हणून या स्पर्धेची चर्चा जर बघितली गेली तर खूप जास्त होताना आपण पाहतोय. 50 धावा फलकावरती आहे. 3 विकेट गमावले गेले. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय 4. 13.84च्या अवरेजने धावा फलकावरती आतापर्यंत बनवल्यात 50. चांगली सरासरी मेंटेन ठेवली आणि म्हणूनच हर्ष गायकर मी अनेकदा म्हणतोय ना की तुम्हाला फार वेगाने धावा बनवण्यापेक्षा 13-14च्या अवरेजने देखील धावा बनवल्या तुम्ही तरी देखील एक चांगली मजल किंवा एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. अवमंकड विकेट आहे लक्षात घ्या. त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंड वरती थोडंसं सावध राहावं लागेल. यावेळेस अमोलने म्हटलं की जाऊ द्या नाही विकेट घ्यायचं मला, पण वॉर्निंग तिकडे अमोलने नक्कीच दिली आहे की जर पुन्हा तुम्ही क्रिसचा बाहेर आले तर मी विकेट घेऊ शकतो तुमचा. अशा प्रकारे बोलतो यार ऑन साइडला मोठा फटका येईल. स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ प्लॉट मध्ये डिलिव्हर केला जाईल.
धावसंख्या फलकावरती वाढतात. चला नाणेफेकीसाठी यायचं. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. विनोदजी शिंगे साहेब आणि अजयजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. आमच्या समोर जोडा जिथे मतीन स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या समूहात टीम सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा संघ या दोन संघांना लढताना आपण पाहणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये टोटल धावा फलकावरती जर बघितला गेला तर 58 जोडलात आणि 59 धावांचं एक मोठं आव्हान पाहायला मिळेल. त्याआधी जोडूया आता मी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. प्रमोद दादांच्या शुभस्य आम्ही टॉस करत आहोत. नागेश पाटील आपण देखील या. चला सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाचे कर्णधार चला या लवकर. चला आपण नागेश पाटील आणि प्रमोद शिंगे यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार जोडलेत बोंबेपाडा आणि एका बाजूने जर बघितलं गेलं तर मतीन स्पोर्ट्स महापोली. कॉलिंग कोण देणार आहे? नाण्याच्या बाजू मुकुंद स्पोर्ट्स चषी आणि जय हनुमान खोणी अशी कॉलिंग आहे आणि जय हनुमान खोणीच पाहायला मिळालं. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. विनर संघाला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. थँक्यू सो मच. जोड्यात आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांसोबत. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात आणि सर्वप्रथम तर जर बघितलं गेलं तर काय निर्णय असेल तुमचा टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. एकंदरीत जर बघितलं गेलं तर चॅलेंजच्या मैदानावरती ही साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खूप सारे पारितोषिक आहेत. तुम्ही चांगली झेल पकडली, कॅच ऑफ द मॅच, प्रत्येक मॅच आपण मध्ये पारितोषिक देतोय. त्याचबरोबर विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील पारितोषिक आहे. 1000+ सगळे पारितोषिक आहेत. षटकार हॅट्रिक जोडली तरी देखील पारितोषिक आहे. मिडन ओव्हर टाकली तरी म्हणजे तुम्ही जर क्रीडा कौशल्य चांगले असतील तर तुम्हाला भरभरून इथे बक्षीस आहेत. त्यामुळे अशा एक चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होतं आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? बोला तर खूप चांगलंच आहे आणि आम्ही चॅलेंज ग्राउंडवर पहिल्यांदाच खेळतोय. चॅलेंज मैदानावरती पहिल्यांदाच खेळत आहे. 4 षटकांची मॅच. सर्वप्रथम तर क्षेत्ररक्षण घेतलंय. मापोलीच्या अगेन्स्ट किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आजच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाकडनं जास्त अपेक्षा कराल? प्लेइंग 11 मध्ये आज चिराग आहे, पहिल्यांदाच आलाय 6 महिन्यातून आणि 40+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. लगेच आपण अरफात सोबत जोडूयात. अरफात काय म्हणशील? आता बॅटिंग करायची आहे. मागचाच लास्ट संडेला आपण पाहिलं की खूप चांगला प्रदर्शन राहिला होता, खूप चांगला खेळ, पण 1-2 चुका झाल्या आणि त्याच्यामुळे परतीला प्रवास घ्यावा लागला. आता त्या चुका सुधारताना या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये कोणत्या इंटेन्शनने खेळणार आहेत आणि काय म्हणाल स्पर्धेबद्दल? वो तो ग्राउंड पे फिक्स होगा. क्या 100% सबको 100% देना पड़ेगा अपना. आणि स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? इस पर द्रोणा मैच की बात की तो बहुत अच्छा रहेगा. हमें प्रमोद दादा ने हमको यहाँ पे खेलने का मौका दिया, उसका शुक्रिया अदा करना चाहूँगा मैं. थँक्यू सो मच. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. देऊया दोन्ही संघांना पण शुभेच्छा. तर टीम सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाने सर्वप्रथम तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि डिसाईड केलंय गोलंदाजी.
चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जोडला गेला 4 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळालाय. 59 धावांचा पाठलाग करायचे, त्यामुळे ठाऊक आहे पॉवर प्ले मध्ये खूप जास्त धावा फळकावरती जोडाव्या लागतील, कारण की जेवढा बेनिफिट होईल पॉवर प्ले मध्ये जितक्या जास्त धावा येतील तेवढा फायदा मग नंतरच्या ओव्हरमध्ये होईल. पुढचा बॉल इथे पहा, हवेत खेळलेत, प्रहार केलाय आणि हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याअखेरीस बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. प्रणयच्या हे हल्ले केले गेलेत. हा पहा पुढचा बॉल, ओ लो फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केला गेला आणि धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचतील 8 आकड्यावरती. अक्षर रिप्ले आपण पाहतो टीव्ही स्क्रीन समोर. बॅकफुटला गेले होते आणि चौकाराच्या मदतीने 8 धावा फळकावरती जोडला गेला. 59चा पाठलाग करतात. तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेत. वा वा वा, दर्जेदार, सुपर्ब सुपर्ब. जितकं पाहावं तितकं कमी. लगातार तिसरा चौकार आलाय आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 3 लगातार चौकार जोडले गेले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एकदा पाहूयात नक्कीच. हा पुढे चेंडू टाकलेला, वाह काय ड्राईव्ह केलंय. स्ट्रेट ड्राईव्ह करताना सर्वात शॉर्ट सेफ शॉट ज्याला म्हणतात ना, तो फटका पाहायला मिळाला. आणि हर्ष गायकर मी म्हणेन की या फटक्याचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. ऑप्समचा बाहेरचा बॉल, पूर्ण आपली क्वालिटी आणि क्लास दाखवणारा हा दर्जेदार फटका मॅच रंगेल नक्कीच. आणि बघा पारितोषिक आहेत. एवन जोडी विजयजी पाटील साहेब आहेत आणि हेमंतजी बागळ साहेबांच्या माध्यमातून चौकार लगातार जोडा, 3 या विकेट घ्या, या षटकार मारा. 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मिडल ओव्हर टाकली तरी देखील 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर कैलासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1346 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर मीनाक्षी विनोद शिंगोले मॅडम आणि रजनी शैलेश शिंगोले मॅडम यांच्या माध्यमातून 1000 रुपये. म्हणजे एकंदरीत 3 चौकार जे जोडले गेले. एवन जोडीच्या माध्यमातून 1500 आहेत आणि मीनाक्षी मॅडम आणि रजनी मॅडमच्या माध्यमातून 1000, म्हणजे टोटल 2500 रुपये असतील. मॅचकडे वळत आहोत. धावा फळकावरती टोटल जोडला गेला 14 आकड्यावरती. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर 15 धावात षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फळकावरती आपण पाहतोय. चांगला स्टार्ट मिळाला असं म्हणावं लागेल. प्रमोदने मागचे 5 चेंडू फेस करताना 14 धावा बनवल्या आणि राहुलच्या बॅटमध्ये एक सिंगल आली आणि एकंदरीत 15 धावा फळकावरती. रिक्वायर्ड रन रेट कडे आपण लक्ष देतोय. बघा करंट रन रेटचं जर बघितलं गेलं तर 15.00 आहे, पण रिक्वायर्ड रन रेट 14.87 आहे आणि त्याच्यावरती थोडंसं भर टाकावं लागेल. आणखी पुढच्या षटकामध्ये 15+ जर धावा आल्या तर एक रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते मग तुम्हाला 11, 12, 13 दिसेल आणि जे क्लोज असेल मग मॅचचं चित्र बदलू शकतं. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये तर भरभरून धावा घेतल्यात आणि प्रणय बोटकुंडले जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्याच्या विपक्षामध्ये हे हल्ले चढवले गेले. सो आता धीरज तांदळेला आणलं गेलंय. विकेट टेकिंगचं ऑप्शन धीरजला आपण अनेकदा पाहिलंय. अनेकदा फसलेला मॅच धीरजने काढल्यात, पण आता बॅटिंग तर नाही चांगली करू शकले. बॉलिंगची जिम्मेदारी पंच गणेश पाटील सरांचं देखील शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय खुणीगावचे लेजेंडरी खेळाडू जे आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय मुकुंद स्मृती चषक 2025 आणि मुकुंद दादांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याकरिता ही स्पर्धा आणि तिसरं पर्व आपण हे स्पर्धेचं पाहतोय. या आधी देखील या स्पर्धा आपण पाहिल्या होत्या. मॅचकडे वळत आहोत. धावा फळकावरती 15 आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आणि दुसरं षटक हाताळण्याकरिता धीरज तांदळेला पाहतो गोलंदाजीवरती. सेकंड एंड वरती आहेत बॅटर. ऑन साइडला खेळायचं होतं. खूप चांगला बॉल आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक बसताना पहिला
प्रमोद माघारी परत आहेत. काय घडलं एक्झॅक्टली आपण चेक करू आता अक्षर रिप्ले मध्ये. पहिला विकेट प्रमोद माघारी परतले गेलेत आणि महत्वाचा विकेट असं म्हणावं लागेल. धीरज आले, खोलवर टप्पाचा बॉल, ओ चांगला बॉल होता, षष्ठांवरती जाऊन अदळला गेला आणि विकेट क्रमांक पहिला. म्हटलं होतं ना की धीरज विकेट टेकिंगचा ऑप्शन आहे आणि पहिला धक्का बसताना बघा. या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक आहेत त्यामध्ये थोडासा चेंजेस झाला, फेरबदल झाला. कालच्या दिवसामध्ये आपण जे पाहत होतो त्यामध्ये अगदी थोडासा फेरबदल आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. षटकार हॅट्रिक व मेडन ओव्हरसाठी एवन जोडी विजय पाटील आणि हेमंतजी बागळ यांच्या माध्यमातून 1500 रुपये आहेत आणि सर्व हॅट्रिक मग षटकार असो चौकार असो या विकेटचे असू द्या. मीनाक्षीजी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य कोणी आणि रजनीजी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य काटे यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. वळतो मॅच कडे. फळकावरती धावा आहेत टोटल 15. एक विकेट गमावताना धीरज तयार. हो पुढचा बॉल, आणखी एक चांगला चेंडू होता धीरज कडनं, पण आता लॉंग स्टॉपला चेंडू वेगाने चाललाय. बॅटरच्या समवेत यष्टीरक्षक देखील फंबल पाहायला मिळेल आणि 22च्या स्वरूपामध्ये टोटल धावा मिळती 4 आणि 4 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. टोटल धावा फळकावरती जोडला गेला 19 आकड्यावरती. सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा संघाला आपण पाहतोय. सागर बोंबे यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम सागर, आपलं हार्दिक स्वागत आहे. 19 वरती कशी सध्याची परिस्थिती आपण पाहतो. धीरजला गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती धीरजने विकेट मिळवला होता. तदनंतर 22च्या स्वरूपामध्ये टोटल 4 धावा आल्यात आणि 19 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय, पुढे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडासा स्ट्रगल करताना पाहिलंय आपण बॅटर्सला धीरजच्या विपक्षामध्ये खेळताना. नेक्स्ट बॉल ओ शफल केलं, बनवून घ्यायचा प्रयत्न होता चेंडूला, पण तितक्या चांगल्या पद्धतीने कनेक्शन नाही होऊ शकला आणि त्याच दरम्यान रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट गमवाल आणि धक्का क्रमांक 2 मैदानाचा बाहेर. हो 19 वरती दुसरा क्रमांकाचा विकेट. पहिल्या षटकाला जशी सुरुवात झालेली 15 धावा ज्या पद्धतीने जोडल्या होत्या असं वाटत होतं की आता खांडपे संघ या मॅचला अगदी योग्य त्या पद्धतीने पाठलाग करेल, पण जसे धीरज गोलंदाजीवरती आले, मी म्हटलं होतं ना की धीरजने अशा प्रकारच्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये खूप चांगली गोलंदाजी किंवा बॅटिंग केली आहे. जेव्हा पण संघ फसला तेव्हा धीरजने चांगली कामगिरी केली आणि तेच पाहायला मिळालं. आतापर्यंत धीरज इन कंट्रोल गोलंदाजी करतात पूर्णपणे. आणखी एक चांगला बॉल शरीरावरती जाऊन लागला गेला आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी. पहिलं षटक जसं समाप्त झालेलं 15 धावा होत्या हर्ष, पण षटक क्रमांक 2 जसं चालू झालं धीरजने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4ही चेंडू जे आहेत ते सुरेख टप्प्यावरती टाकलेत. रन फारसा मोठा नाहीये धीरजचा, पण टप्पे ज्या पद्धतीने नियंत्रणामध्ये ठेवलेत ना, म्हणूनच की काय गोलंदाजीमध्ये यशस्वी आहे. हवेमध्ये चेंडू फार उंचीवरती, तिकडे विश्वास पोहोचतील आणि झेल टिपली जाते. अविश्वासच्या माध्यमातून आणखी एक धक्का बसेल आणि धक्का क्रमांक हा मैदानाचा बाहेर आता परताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचा.
19 धावा फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 विकेट जिथे गमावले गेले आणि आता नवीन बॅटर संघाचे कर्णधार रोशनला आपण पाहतोय. रोशन पाटील शेवटचा अंतिम चेंडू असेल धीरजचा रोशन करिता. इथे देखील रोशनचा मोठा फटका पाहायला मिळेल की काय. गॅप मध्ये बॉल आहे आणि ट्रॅव्हल देखील होताना पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं पंचांचा इशारा षटक समाप्त झाला आणि षटक समाप्तीनंतर धावा फळकावरती 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या होत्या शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि टोटल धावा फळकावरती जोडला गेला 21 आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आता 12 चेंडू आणि आपण 38 ची मॅच पाहतोय. 12 मध्ये 38 धावा फळकावरती बनवायच्यात. आपण थोडंसं मोठं पाहायला मिळेल कारण की 19.00 च्या ॲव्हरेजने मॅच चार्ट आपण पाहतोय. एनआर बोरपाडा संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस आणि जे बजरंग खांडपे संघ हे जे ब्ल्यू कलरचा आपण चार्ट पाहतो ना बघा. एनआर बोरपाडा ग्रीन कलरच्या चार्टमध्ये आपण जे इमारती पाहतोय बघा. पहिल्या षटकामध्ये जी मॅच झाली तिकडे जे एनआर बोरपाडा धावा कमी होत्या आणि टीम जय बजरंग खांडपे संघाने पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने धाव बनवल्या. पण जे दुसरं षटक आहे तिकडे मॅचचा कुठे ते कलाटणी पाहायला मिळाली कारण की बघा 3 आपल्याला गोल्ड डॉट्स पाहायला मिळतात म्हणजे 3 ते विकेट आहेत त्या दुसऱ्या षटकामध्ये जे घडले. आणि तिसऱ्या षटकामध्ये एनआर बोरपाडा संघाने 20+ धावा बनवल्या होत्या. ती इमारत मोठी आहे आणि तशाच प्रकारची इमारत आता जय बजरंग खांडपे संघाला बनवावी लागेल जर कमबॅक करायचं असेल तर. चौथ्या ऑनगोइंग मॅच कडे पहिलाच बॉल हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. विवेक डोंगरे आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक हाताळताना आपण त्यांना तिसरं पाहतोय. 11 मध्ये 37 धावा बनवायच्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून खूप चांगलं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि नीटनेटकेपणाने दाखवल्या जातात त्यांच्या माध्यमातून. 11 मध्ये 37 धावा फलकावरती बनवायच्या आहेत आणि आय थिंक सो आपल्या असोसिएशन मध्ये ही वाहिनी प्रथमतः वर्क करताना आपण त्यांना पाहतोय. मानेरे गाव कल्याण डोंबिवलीचा विभागामध्ये बिलॉंग करणारा हा अगदी दूरवरचा प्रवास करत हा चॅनल आपल्यापर्यंत पोहोचला आणि त्यांच्या माध्यमातून आज थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण खोडीच्या नगरीमध्ये पाहतोय. 11 चेंडू 37 ची गरज होती. येणाऱ्या चेंडूवरती सिंगल एक आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता 10 चेंडू 36 ची मॅच पाहायला मिळेल. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 10 मध्ये 36 धावा फळकावरती बनवायच्यात. 2 घेतल्यात 35 बनवायच्यात. गोलंदाज यार शफल केलेलं यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे हानामध्ये फसलेले पण आता एक धाव तर फळकावरती बनवली गेली आणि चेंडू क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या पण आता परिस्थिती तिसऱ्या षटकाचे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 25 वरती आहे. 9 मध्ये 34 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. गेट ओपन करा. तिकडे जी गाडी आली आहे ते गाडीला आतमध्ये घ्यायचंय. पाण्याची गाडी जी आलेली आहे सो गेट ओपन करायचंय. 9 मध्ये 34 धावा फलकावरती जोडायच्या. डावकुराताचा बॅटर रोशन पाटील सध्या स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. मोठे फटके आता नो डाऊट एकच पर्याय राहिलाय. इथे पहा स्लो बॉल बॅक ऑफ द हँड. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ चेंडू जो आहे तो शरीरावरती जाऊन दळला गेला आणि त्याच्याच मदतीनं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना गेट जो आहे तो आमचा गेट ओपन करा. तिथे पाण्याची गाडी जी आलेली आहे आठ मध्ये 34 धावा फळकावरती जोडायच्यात. रोशन पाटील मोठा फटका पुन्हा खेळायचा आहे. बॅटचा टोला स्पर्श झाला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक रवीला पण पाहतोय. फेकी करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये देखील. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती टोटल धावा आहेत त्या म्हणजेच 26-26. 7 मध्ये 33 बनवायच्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा धीरज आहेत पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगली गोलंदाजी आज धीरजने केली होती आणि त्यानंतर आता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एका सिंगलने षटक कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती 27 आहेत. सो विजयासाठी 6 चेंडू आणि 32 धावा. नो डाऊट 5 षटकार आणि 2 धावा जोडाव्या लागतील.
बघा आपण वॉर्म चॅट सध्या पाहतोय. चार्ट जो आहे तो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती हा पहा. ज्यावेळेस टीम एनआर बोरपाडा संघ बॅटिंग करत होती तेव्हा पहा तो आलेख आहे ना, जो ग्राफिकल आलेख आपण पाहतो ना, तो कसा वाढत चाललाय. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर सुरुवातीला जय बजरंग खांडपे संघाने एक स्टार्ट चांगला घेतलेला, पण त्यानंतर जे आहे ते थोडंसं हळूहळू का होईना पण खाली येताना आपण पाहायला मिळालं आणि विकेट देखील गमावले गेले. त्याचाच मुळे की का माझी परिस्थिती बदलली गेली. तेव्हा फळकावरती टोटल पंटी आहेत गोलंदाजीवरती. पंडित शेळके षटक क्रमांक 4 आणि शेवटचा आणि अंतिम हाताळण्याकरिता बोल तयार. पहिलाच बॉल 32 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता तिकडे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील माघारी परतील. राकेशच्या माध्यमातून झेल सोडली गेली आणि धीरजचा असा म्हणणं आहे का चित्याने कॅच सोडली. फुलटॉस बॉल इकडे होता आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती कोणत्याच प्रकारची नसेल आणि कोणत्याच प्रकारची धाव नसल्या कारणामुळे धावा फळकावरती जर पाहिला गेला तर खांडपे संघाच्या धावा आहेत फळकावरती 27 आकड्यावर. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता. ऑप्समच्या बाहेर खोलवर टप्पाचा चेंडू आणि त्याच दरम्यान एक सिंगल आता फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलने धावसंख्या देखील फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. शेवटची अंतिम आणि 2 मध्ये 31 धावा, ज्या त्या अशक्य वाटणार आहे इक्वेशन मैदानामध्ये. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. टिपली जाते झेल. आणखी एक फलंदाजाचा संपतोय खेळ. विकेट डाऊन. औपचारिकता बाकी आता फक्त. करण शेळके तिकडे होते आणि करणने झेल टिपली गेली. कडे वळत आपण एका चेंडूचा खेळ बाकी आहे. करणसाठी पारितोषिक आहे. शेवटचा अंतिम चेंडू खेळायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे करणलाच आपण पाहतोय. यावेळेस चेंडू कंप्लीट होतोय आणि त्याच दरम्यान तेजस पाटील यांच्या माध्यमातून करणसाठी पारितोषिक आहे. चला जवळ आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देत आहोत. रवी धुमाळला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि बेस्ट कॅच ऑफ द मॅच. पंच कळवा बेस्ट कॅच ऑफ द मॅच कोण आहे. आयुष की आवेश खांडपे संघाकडनं ना. खांडपे संघाकडनं आयुष बेस्ट कॅच ऑफ द मॅच आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता रवी धुमाळ यांना मी विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. चला आपण सर्वप्रथमतः कॅच ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. आयुष आमच्यापर्यंत जोडले गेले. एक सुंदर झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आणि श्री बाळाराम
कुळ्या पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कॅच ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर पोहोचलं आणि ते गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात. आतिश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हे पारितोषिक द्यायचंय. त्याचबरोबर खांडपे संघाचे 3 चौकार मारलेला फलंदाज प्रमोद आपण या. आपल्याला कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं, जे मीनाक्षी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत खोडी आणि रजनी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत काटे यांच्या माध्यमातून आलंय. ते देखील आपण घेऊन जायचंय. प्रमोद आपण या. त्याआधी आपण देऊयात रवी धुमाळ यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. खरं तर मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली, सन्माननीय आदरणीय कायरा एंटरप्राइजेसचे ओनर नितीनजी बागल साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ट्रॉफी पोहोचवली आणि ती ट्रॉफी आपण देऊयात. नितेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. तदनंतर गिफ्ट हॅम्पर जे आहे कैलासवासी लक्ष्मण कोळ्या पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय विजय लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून आलंय आणि ते नितेश तपासे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हे गिफ्ट हॅम्पर द्यायचंय. तदनंतर दुसरं गिफ्ट हॅम्पर जे आहे कैलासवासी अक्षय मनोहर बागल यांच्या स्मरणार्थ आदरणीय हेमंत मनोहर बागल यांच्या माध्यमातून आलंय आणि ते गिफ्ट हॅम्पर आपण देऊयात. राज शिंगोळे यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंक जी आहे ती आपल्यापर्यंत सुरेश वाळकू पाटील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आणि ती कोल्ड्रिंक देण्याकरिता दक्षतला विनंती करतोय की आपल्या शुभस्य आपण रवी यांना ही पारितोषिक सन्मानित करायचं. तदनंतर आपण रवी धुमाळ यांच्या समोर जोडूयात. काय म्हणशील रवी दादा, खूप वर्ष क्रिकेट खेळताना तुला पाहिलंय आणि या मैदानावरती भरभरून क्रिकेट खेळलंय, सो मॅन ऑफ द मॅच घेताना कसं फील होतं तुला? चांगलाच वाटतो. आणि काय म्हणायचा प्रयत्न असेल ओव्हरऑल तुझ्या परफॉर्मन्स बद्दल आणि मॅच बद्दल? मॅच तर चांगलीच झाली ना, की टीम सपोर्ट करते त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स जरा चांगला झाला. नक्कीच खूप चांगली बाईट आपल्या रवी धुमाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला दिले आपण मॅन ऑफ द मॅच. लगेचच कॅश प्राइज आपण देऊयात. लगातार 3 चौकार जोडले होते. प्रमोद यांना आपण देऊयात पारितोषिक, जे कॅश प्राइज आपल्यापर्यंत मीनाक्षी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य कोणी आणि रजनी शिंगोळे मॅडम ग्रामपंचायत सदस्य काटे यांच्या माध्यमातून